नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। मित्रांनो, राज्य सरकारने म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींसाठी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती आणि या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो महिलांना लाभ मिळत होता। अशातच आता महिलांना आतापर्यंत 16 ते 17 हप्ते मिळालेले आहेत। आता आतुरता होती नोव्हेंबर महिन्याची आणि डिसेंबर महिन्याची, परंतु मित्रांनो हे दोन्ही महिन्याचे पैसे अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आलेले नाहीत। महिलांनी म्हणजे लाडक्या बहिणींनी आपली ई-केवायसी देखील पूर्ण केलेली आहे, त्यांच्याही खात्यामध्ये अजून पैसे जमा झालेले नाहीत। याचं कारण काय आहे, हे पैसे कधीपर्यंत जमा होणार? तर मित्रांनो, आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना स्थानिकच्या निवडणुकांमुळे आता मिळणार डबल गिफ्ट। म्हणजेच मित्रांनो, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे 3000 रुपये एकत्रित पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। मित्रांनो, हे पैसे कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज घेऊन असतो। तर चला, जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊया। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे। राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी गेल्या शिंदे सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली। या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपयांचा हप्ता दिला जात आहे। जुलै 2024 पासून या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना पैसे दिले जात आहेत। या योजनेच्या लाभार्थ्यांना अलीकडेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आला आहे। ऑक्टोबर महिन्याचे 2000 रुपये हे लाभार्थ्यांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला जमा करण्यात आले आहेत। अशातच आता या योजनेच्या संदर्भात महत्त्वाची माहिती समोर येत आहे। मित्रांनो, महत्त्वाची आणि काय आहे नवीन अपडेट आता समजून घेऊयात। मित्रांनो, जसं की आपणास ठाऊकच आहे की सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। राज्य निवडणूक आयोगाने अलीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून सध्या राज्यात आचारसंहिता लागू आहे। राज्यातील आचारसंहितेमुळे लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ता मिळणार असल्याचा दावा होतोय, तर प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी आचारसंहिता लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी अडसर ठरत असल्याचे सांगितले आहे। त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता या महिन्याच्या शेवटी खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। पण नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी नोव्हेंबरचा हप्ता जमा झाला नाही तर निवडणुका संपल्यानंतर या योजनेचे दोन्ही हप्ते म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन्ही हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात एकाच वेळी जमा होतील। 2 आणि 3 डिसेंबर रोजी नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहेत। यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांचे हप्ते सोबतच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, पुढील महिन्यात एकाच वेळी लाडक्या बहिणींना 3000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। दरम्यान लाडकी बहीण योजनेसाठी केवायसीची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली असून यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे। या मुदतीत जर महिलांनी केवायसी केले नाही तर त्यांना योजनेतून बाहेर केले जाईल असा सुद्धा दावा केला जातोय। त्यामुळे मुदतीत महिलांनी केवायसी करून घेणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांना योजनेच्या बाहेर ठेवले जाऊ शकते। नक्कीच लाडक्या बहिणींनी नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांचा हप्ता सोबतच मिळणार अशी शक्यता वर्तवली जात असल्याने या संदर्भात सकारात्मक निर्णय झाला असला तर लाडक्या बहिणींसाठी हे डबल गिफ्ट ठरू शकते।